शिरपूर तालुक्यातील विखरण अर्थे वाघाडी परिसरात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. काम सुरू आहे हे कारण देत दिवसातून वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात असून दररोज 4 ते 5 तास वीज गायब होतीये. सतत वीज खंडित होत असल्यामुळे महागडी विद्युत उपकरणं खराब होतात. आधीच तीव्र उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेले असताना वीज गेल्यानंतर ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती तसेच लहान मुलांना अक्षरशः श्वास घेण्यासही त्रास सहन करावा लागतोय. विशेषतः दमा, उच्च रक्तदाब, हृदयविकार आदी आजारांनी ग्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेचा मोठा फटका बसतोय. उकाड्यामुळे त्यांची प्रकृती बिघडत असून अनेकांना रात्रीची झोपही होत नाही. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण होत असतानाही महावितरण प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतो. स्थानिक लाईनमन यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास अनेकदा फोन उचलला जात नाही किंवा फोन लागल्यानंतर उडवाउडवीची उत्तरं दिली जातात. विखरण महावितरण कार्यालयात सध्या अनागोंदी कारभार सुरू असून येथील जबाबदार अधिकारी अथवा प्रमुख कोण आहेत याची माहिती नागरिकांना मिळत नाही. गावातील केवळ एका वीज खांबाची दुरुस्ती करायची असली तर संपूर्ण गावाचा वीज पुरवठा बंद केला जात असल्याने नागरिकांमध्ये पद्धतीने वीज पुरवठा खंडित केला जात असल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं. विशेष म्हणजे दिवसातून अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असतानाही वीज बिले मात्र अव्वाच्या सव्वा येत आहेत. स्मार्ट वीज मीटर बसवल्यानंतर गावकऱ्यांच्या वीज बिलांमध्ये मोठी वाढ झाल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येते. वारंवार वीज खंडित होऊनही वाढीव बिले आकारली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालं. वीज नाही तर बिल कशाचे? स्मार्ट मीटरच्या नावाखाली नागरिकांची लूट बंद करा. अखंड वीज पुरवठा द्या, अन्यथा उत्तर द्या. वीज पुरवठा सुरळीत करा, नागरिकांना दिलासा द्या, अशा घोषणांची चर्चा सध्या गावातील नागरिकांमध्ये सुरू असून महावितरणच्या कारभाराविषयी सर्वत्र नाराजीचं वातावरण पसरलं आहे. महावितरणच्या या निष्काळजी कारभाराकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन विखरण अर्थे वाघाडी परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, तसेच वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेवर कायमस्वरूपी तोडगा काढावा. तरी अवाजवी लाईट बिल, शेतकऱ्यांना अपूर्ण वीज पुरवठा, महावितरणाचा गलथान कारभाराविरोधात शिरपूर फर्स्टच्या वतीने महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. अनेक दिवसापासून नागरिकांना अवाजवी लाईट बिल येत आहे. वापर नसताना हजारो रुपये बिल येत आहे. शेतकऱ्यांना 8 तास लाईटमध्ये देखील कपात केली जाते. या सर्व विषयांना घेऊन आज शिरपूर फर्स्टच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी नागरिकांच्या लाईट बिलाचं तोरण बनवून महावितरणच्या प्रवेशद्वारावर लावून निषेध करण्यात आला. आंदोलनात शहर व तालुक्यातील नागरिक व शेतकरी उपस्थित होते. शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर MSCB कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ग्रामीण मधील आणि शहरातील अनेक शेतकरी, अनेक ग्राहक आज इथं उपस्थित होते. अनेक ग्राहकांना अवाजवी लाईट बिलच्या सामोरे जावं लागत आहे. काही घरात काही नसताना 15-15, 20-20 हजारचे लाईट बिल येत आहे. हे कशामुळे येत आहे हा जाब विचारण्यासाठी आज प्रशासनाच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. अनेक ठिकाणी अवाजवी लाईट बिल असेल, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची 8 तास लाईट पासून देखील दूर ठेवलं जात आहे. ती 8 तास हक्काची लाईट त्यांना मिळावी आणि या माध्यमातून आम्ही MSCBला अवगत केलेलं आहे की आता MSCBने इथे मदत कक्ष स्थापन करायचं आणि तिथं पूर्ण वेळेक अधिकारी ठेवायचा, जेणेकरून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना जेव्हा काही तक्रार असेल तो पूर्ण वेळ इथं ते तक्रार देऊ शकतील आणि ज्याचं कोणाचं लाईट बिल जास्ती येत असेल तो इथं तक्रार करून आपली तक्रार निवारण करू शकतो. आणि येत्या काळामध्ये जर का सबस्टेशनसाठी असेल या DP जळाल्यानंतर असेल, शेतकऱ्यांकडून जर का पैसे लुबाडण्याचा प्रयत्न MSCBने केला तर त्याला या शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून उत्तर देण्यात येईल. अशा विविध मागण्या घेऊन आज शिरपूर फर्स्टच्या वतीने ठिय्या आंदोलन करून निवेदन देण्यात आले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.